5 जणांपासून आपला विस्तार झालेला आहे. तसं प्रत्येकाच्या म्हणजे भगवान विष्णूच्या प्रत्येक अंगातून वेगवेगळे 4 वर्ण निर्माण झालेले आहेत. ब्राह्मण आणि अग्निदेवता ही भगवंताच्या मुखापासून निर्माण झालेली. क्षत्रिय हे भगवंताच्या बाहूपासून निर्माण झालेले आहे. वैश्य हे भगवंताच्या मांडीपासून निर्माण झालेले आहे आणि शूद्र हे भगवंताच्या चरणापासून निर्माण झालेले. आता आपण साहजिक विचार करताना असा विचार करतो की आपलं मस्तक म्हणजे श्रेष्ठत्व, त्यामुळे ब्राह्मण हे श्रेष्ठ राहिले. ज्यांच्या बाहूमध्ये ताकद आहे ते क्षत्रिय, ते पण श्रेष्ठ झाले. मग शूद्रच गरीब का? शूद्रच वाईट का? तर अशातला भाग नाही. आपण जर आपल्या घरी कोणता महात्मा आला तर आपण काय करतो? अगोदर सर्वात प्रथम आपलं मस्तक कोणाच्या चरणावर ठेवतो? माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. जर आपल्या घरी कोणता महात्मा आला तर आपलं सिर आपण त्याच्या चरणावर ठेवतो. तर आपलं सिर ज्या अर्थी त्याच्या चरणावर जाते त्या अर्थी शूद्र आणि ब्राह्मण हे समसमान हिंदू धर्मात सांगितलेले. असा कोणीही गैरसमज करू नये की हा श्रेष्ठ आणि मी कनिष्ठ. असं वारकरी संप्रदायात सुद्धा नाही. वारकरी संप्रदायात कोणी यातायाती धर्म नाही विष्णू यातायाती धर्म नाही विष्णुदास निर्णय तो ऐसा वेदचर. वेदाचं वाक्य म्हणजे मी जे बोलतोय याला पुरावा आहे असं विनोदाने सांगितलं जातं की जर कीर्तनकाराने कीर्तनात जर पुरावा दिला नाही तर कीर्तनकार काय पुरावा. कारण की पाहुणी या ग्रंथ करावे कीर्तन, ग्रंथ पाहूनच कीर्तन केलं पाहिजे. मी जे जे बोलतोय आता ते रेकॉर्डिंग होतोय, त्यामुळे पुन्हा जरी मला कधी कोणी जर आक्षेप घेतला तर त्याचा पुरावा, त्याचा मराठीतून काय म्हणतात त्याला, प्रूफ, आपल्याकडे प्रूफ असला पाहिजे. काय प्रूफ लवकर लक्ष देतात. त्यामुळं आपलं चरण आणि मस्तक आणि आपले बाहू हे ज्यापासून निर्माण झाले ते असे मनू आणि शतरूपा. त्यामध्ये मानव सृष्टी निर्माण झाल्यानंतर अशी खूप काही लोक जन्माला आले. जन्माला आल्यानंतर तशी विकृती, जशी प्रकृती आहे, संस्कृती आहे, तशी विकृती पण आहे. जशी जन्माला आले तसे खूप जण वाईटही झाले आणि चांगले झाले. या पूर्ण आता जर लोकसंख्या बघायची झाली आपल्या भारताची साधारणतः 150 पावणे 200 कोटीच्या आसपास कितीच असेल. जनगणना झाली नाही तरी सुद्धा या जनगणनेला जर आपल्याला 2 भागात विभाजन करायचं असलं तर कोणता होणार? एक कृतघ्न आणि कृतज्ञ. कृतघ्न व्यक्ती कोणता? की जो केलेल्या उपकाराची जाण ठेवत नाही. असं आपल्या शास्त्रात एक पुरावा आहे, तो म्हणजे भस्मासूर. भगवान महादेवाला दररोज भस्म लागायचा. मग ते भस्माची सेवा कोणीतरी घेण्यासाठी त्यांनी आपला एक याचक तयार केला. एक भस्माची गोळी घेतली, धरतीवरती आपटली. त्या धरतीतून एक महाभयंकर असा पुरुष जन्माला आला, तो म्हणजे भस्मासूर. या भस्मासुराला भगवंताने वरदान दिलं होतं, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल.
आणि तो भस्म तुम्हाला आणून लावतच आहे. पण अशा लोकांना कधी कधी चांगले लोक भेटतात. त्यांना नारद महर्षी भेटले. आपण नारदांना कळीचा नारद म्हणतो. आपण कोणालाही जर कोणी कळ लावत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, अरे तू नारद आहे. पण त्या नारदाने एका घराचे 2 घरं केले. आपल्या नारदाने एका घराचे 2 घरं केले. पण त्या नारद महर्षींनी पूर्ण सामाजिक म्हणा, पारिवारिक म्हणा, हे एकत्रीकरण कोणी केलं तर त्यांनी केलं. आध्यात्मिक एकत्रीकरण त्यांनी केलं. त्यांनी काय सांगितलं नारद महर्षींनी भस्मासुराला, अरे हे काम तू कोणासाठी करतोय? तो म्हटलं मी महादेवासाठी हे काम करतोय. बरं ठीक आहे, महादेवासाठी करतोय म्हणजे तू कोण झाला? नोकर झाला. महादेव कोण झाले? मालक झाले. आता असा विचार कर, हा हात जर तू महादेवावर जर ठेवला तर विकृती कशी निर्माण येते लक्षात घ्या. हात जर हात तू महादेवाच्या डोक्यावर ठेवला तर महादेवाची सर्व संपत्ती तुझी, महादेवाची बायको तुझी, महादेवाचा कैलास पर्वत तुझा. या पूर्ण पृथ्वी तलावावर संहार करायची सर्व क्षमता कोणाच्या हातात येईल? त्या भस्मासुराला पटलं ना. आणि असंच असतं, वाईट लवकर पटतं. आता मला सांगा, देव आहे देव आहे हे ओरडून आमचे महाराज मंडळी मेले, साधू संत सर्व मेलेच म्हणा. पण तुम्ही देव मान्य केला का? केला का? नाही केला. कीर्तनात कसं काय आले? तुम्ही देव मान्य, म्हणजे खूप जणांनी देव मान्य नाही केला. पण मला सांगा, जर कोणी तुम्हाला सांगितलं अरे त्या वेशीच्या बाहेर पिंपळाचं झाड आहे बरं का, आणि त्या पिंपळावर काय आहे? मुंज आहे, भूत आहे, तुम्ही मान्य करता का नाही? जर एखाद्या वेळेस तुम्हाला बाहेर जाण्याचा योग आलाच, जाता जाता जर ते पिंपळाची पानं हवेने जरी हल्ले तरी पिवळा पितांबर काय होतं आपलं? म्हणजे आपल्याला भूतावर विश्वास बसतो पण देवावर विश्वास बसतो का? नाही. विठ्ठल तसं त्या भस्मासुरालाही पटलं. तो म्हटला बरोबर आहे, जर आपण महादेवाच्या जर डोक्यावर हात ठेवला तर महादेवाही जातील आणि आपला वर्चस्व निर्माण होईल. पटलं आणि हा लागला महादेवाच्या माग. आता वरदान कोणी दिलेलं होतं? महादेवाने. आता ते त्यांच्या उलटलं, याला म्हणतात कृतज्ञ व्यक्ती, की त्यांनी त्याच्यावर उपकार केला. पण यांनी काय केलं? त्यांच्यावर अपकार केला. पुढची कथा मोठी आहे, ती सांगण्याची आता जरूरत नाही. विठ्ठल